टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहर याची आज बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सभासद नोंदणी करणे, त्याचबरोबर पक्षवाढी करता या ठिकाणी कार्य वाढवणे आणि काही जे येणारे लोक होते त्यांचा पक्ष प्रवेश करणे, अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। खरं म्हणायला गेलं तर निवडणूक झाल्यानंतर हा पहिलाच आमचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सभासद नोंदणीवर भर दिलेला आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास 17,000 लोकांची सभासद नोंदणी झालेली आहे। जळगाव शहरामध्ये जवळपास 10,000च्या आसपास झाली आहे। ते 1.5 लाखापर्यंतचं आमचं उद्दिष्ट आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमचे विधानसभा आहेत, चोपडा असतील, पाचोरा असतील, मुक्ताईनगर असेल, एरंडोल असेल, इथल्या आमदार महोदयांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 25,000च्या वरती सभासद नोंदणी केलेली आहे। त्यामुळे आम्ही थोडे कमी असल्यामुळे सभासद नोंदणी वाढवावी हा आमचा उपक्रम आम्ही जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये सांगितलेला आहे। सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा आमचा 3 महिन्यापासून सुरू होता। योगायोगाने सभासद नोंदणीची ज्यावेळेस मुंबईला बैठक झाली त्यावेळेस आकडे पाहिले गेले तर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये सभासद नोंदणीचे आकडे कमी दिसले। त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीची खंत वाटली, म्हणून ही बैठक आम्ही योगायोगाने लावली होती आणि त्याच निमित्त बैठक लावणे आणि निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणे हे झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल, पण हा कार्यक्रम आमचा 2 वर्षामध्ये सुरूच असतो सभासद नोंदणी। लाडक्या बहिणींना सरकारने 1,500 रुपये बनवून दिले, ते आता 2100 होण्यासाठी लाडक्या बहिणी वापरतात। मात्र या सभासद नोंदणीमध्ये महिलांची संख्या पण आता तुम्ही वाढवणार। हे बघा, सभासद नोंदणीमध्ये आम्ही शिरसोली सारख्या गावामध्ये 1000 महिलांची सभासद नोंदणी केली आणि आता आमच्या महिला संघटनेला सुद्धा आम्ही सभासद नोंदणीचं आवाहन करणार आहोत। कारण की हे जे आमचं सरकार आहे हे महिला सक्षमीकरणाकरता जे आमच्या सरकारने कामं केलं आहे, साहजिक महिला आमच्या सभासद होतील असा आमचा विश्वास आहे। मग लाडकी बहीण योजना असेल, एसटी मध्ये अर्ध तिकीट असेल, लखपती बहिणा असेल, त्याच्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदान असतील, या सगळ्या गोष्टी, मुलींना मोफत शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर पाहिली तर महिला सुद्धा आमचे सभासद जास्त प्रमाणात होतील। फक्त एवढंच आहे की आम्हाला महिलांना पाठवून सभासद नोंदणी करून घ्यावी लागेल। एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पुण्यामध्ये पुण्याच्या उद्योगांचं पण इतकी धरणामध्ये पेकडलं जातं, विषारी भरल्यामुळे अनेक लोकांना दूर आजार ग्रामीण भागात होतात। इतके धरणाचं पाणी ग्रामीण भागात दूषित पाणी जातं आणि अनेक लोकांना दूर आजार, कॅन्सर सारखे आजार। हे बघा, हे तुम्ही सांगितलेली बाब तपासून घेतली जाईल, कारण की प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा महापालिका किंवा आमच्या मार्फत ज्या पाण्याचे टेस्टिंग होतात त्या बाबतीमध्ये काही गडबड आहे का हे तपासून मला वाटतं काय खाली सूचना दिल्या जातात। राज्याच्या सीएमनी हा प्रकार समोर आणलेला आणि सरकारवरती तासिर घेतले, कामगिरी घेण्याची मागणी त्यांनी केलेली। हे बघा, मला याच्यातलं पूर्णतः माहित नाही, मी तपासून आपल्याला उद्यापर्यंत 100% प्रतिक्रिया देईन। एक राष्ट्रीय प्रश्न आहे, ईडी प्रकरणात ज्यावेळेस संजय राऊतांना अटक झाली त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी असं सांगितलंय संजय राऊतांनी की एकनाथ शिंदे यांनी मला स्वतः फोन केला आणि मी वरती बोलू का तुमच्या संदर्भात, असं वक्तव्य केले संजय राऊत। ते त्यांना माहिती, मला माहिती नाही। हे बघा, आमचं पहिलं प्राधान्य महायुतीलाच राहणार आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम करणार। बघा, आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते। बंडखोरी फक्त शिवसेनेत होते असं नाही, सगळ्याच पक्षामध्ये होत असते, पण बंडखोरी होणार नाही अशा पद्धतीचीच आम्ही तिकीट वाटप करू आणि समजून उमजून आम्ही या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू।